नीलमताई इथे थेरपीला येत आहेत आणि त्यांना आपल्या थेरपी सेंटर मधून काय फायदा भेटला, खास करून तुम्हाला व्ही फायटर मशीन असेल, मॅट असेल किंवा पल्सपेड असेल त्याचा पण वर्णन करा का मला याच्यामधून जास्त फायदा मिळाला, मग आपण ती थेरपी देण्याचा जास्तीत जास्त आपण प्रयत्न करू शकतो. ठीक आहे, एकदा क्लॅपिंग करा यांच्यासाठी. माझं नाव नीलम कल्याणी, मी गावदेवीला राहते. तर मला एक पिता वहिनीने आणलं. तर मला शुगर पण आहे, पॉलिसिस पण आहे, भरपूर आजाराचं बाहेर झाले माझं म्हणजे बॉडी. तर मी उन्हामध्ये कधी पुढे बाहेर जात नव्हती सर. ऊन म्हणजे की मला खूप पाणी व्हायचा, अंगाला असं इतकी व्हायचं. तर आता मी 9 दिवसापासून तुमच्या थेरपी सेंटरमध्ये येते. पण मला एवढं बरं वाटतं की अंगाला खास बिलकुल येत नाहीये. पण इथून गेले की उन्हामध्ये मी घरी जाते, पण माझ्या अंगात एवढा उत्साह आलाय. मला घरचे बोलले घे घेऊन येते का स्टेशनला, मी सरळ घरीच जाईल, एवढं माझ्या अंगात उत्साह आलाय. ओके. आणि त्याचा खूप आनंद होता. आपल्या मॅडम पण खूप प्रेम आणि जोडलेली, अगदी म्हणजे इथे आल्यानंतर दर्शनाचं वाटतं की आपल्या छोट्या बहिणी आपल्याला बोलत आहे तेव्हा वाट बघतात आपली. खूप आनंद मिळतो इथे. हो ते पण आहे मला सर. हो माझं चालूच होती ट्रीटमेंट मयेकर सरांकडे, महाडिक सरांकडे. तर त्याची पण ट्रीटमेंट माझी चालू होती, पण आता ते पण माझं बरे. तर मला सरांनी असं स्टेप बसला सांगितलं खोटीमध्ये, म्हणजे उशी घेऊन. तर मी आता काय उशी घेतच नाही इथे आल्यापासून. पण अजिबात दुखणं सगळं बंद झालं. 9 दिवसात 9 दिवस झाले मी इथे येऊन. एकदम फ्रेश वाटते, एकदम एनर्जी. जसं 9 महिने एखाद्या बाळाला आई पोटामध्ये वाढवते आणि पूर्णपणे तो बाळ 9 महिन्यामध्ये क्लिअर होतो, तशी सिच्युएशन झाली 9 महिन्यामध्ये. त्यांना खूप बरं वाटतंय, चांगलं वाटतंय आणि ते थेरपीमुळे झालेलं. आणि तळपाय पण माझी खूप दुखायचे. तर परवा ताईंनी ते थेरपी दिली. कोणती थेरपी? ते पायाला पल्स पॅडची. ओके. एकदम आता ओके एकदम. त्याला उत्साह एकदम अंगामध्ये असं जोश भरलाय माझ्या. म्हणजे भिंगरी सारखी सिच्युएशन झालेली आहे. आता तुम्ही सांगितलं टेस्टिंगला जाऊन मी जाऊन परत इथे. वाह, बरं वाटतं. थँक्यू सर, हे सगळं तुमच्यामुळेच झाले सर. ओके. तुम्ही थेरपी आणली म्हणून आम्ही इथे येतो आणि मजा येते इथे. आनंद मिळतो, मुख्य म्हणजे आनंद मिळतो सर. थँक्यू. याच्यासाठी आपण जोरात क्लॅपिंग करू. आणि लक्षात घ्या, डायबिटीज, स्पॉन्डिलायसिस, डायबिटीज मुळे ते पायांचा प्रॉब्लेम असतो. लक्षात, मी तुम्हाला एकच सांगेन, थेरपी हे असं आहे ना, हे असं एक रामबाण औषध आहे ना की फक्त त्याच्यावर झोपा, बाकी काहीच करू नका. पूर्ण शरीर म्हणजे आता तुम्हाला उशी पण घ्यायची गरज नाहीये. लक्षात आलं, पूर्णच्या पूर्ण शरीर आपला 100% क्लिअर झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त 2-3 आजार घेऊन येऊ नका इथे. HIV घेऊन येऊ नका, कॅन्सर घेऊन येऊ नका, आणि दुसरा कोणता, मलेरिया, डेंग्यू घेऊन येऊ नका. एखादी भिंगरी गरगर फिरत नसेल तर त्या भिंगरीला इथे 1.5 महिन्यामध्ये आम्ही गरगर गरगर चक्री सारखी आम्ही फिरवल्याशिवाय राहणार नाही. जशी ही भिंगरी आता गरगर गरगर फिरतो, स्टेशनला लावून येऊ शकतो. हा उत्साह आहे. माणसाला जेव्हा आतून एनर्जेटिक वाटतं ना, तोच उत्साह असतो. पण आतमधून जर सगळं आळस करतंय, हे हार्मोन्स क्रिएट होत नाही, म्हणजे एकदम कसं तरी वाटतं, तो माणूस आयुष्यामध्ये पुढे जाऊन किती जगेल याची गॅरंटी देऊ शकत नाही. म्हणून थेरपी म्हणजे जगण्याचं साधन. दुसरं एक उदाहरण म्हणजे थेरपी म्हणजे जगण्याचं साधन. याच्यासाठी आपण क्लॅपिंग करू. आणि